आणि आता बातमी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांवरच्या कारवाईची। अनिल पवारांच्या घरी ईडीच्या छाप्यामध्ये घबाड सापडलाय। मात्र संजय राऊतांनी मंत्री दादा भुसेंवर आरोप केले। अनिल पवारांच्या नियुक्तीसाठी भुसेंनीच शिफारस केल्याचं राऊतांनी म्हटलंय, तर भुसेंनी आरोप फेटाळलेत। पाहूयात। दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलाय। त्यांना त्या पदावर माने नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलं। सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती। पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे। चौकशीमध्ये जे समोर येईल कारवाई होईल। वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीचे छापे पडलेत आणि कनेक्शन पुन्हा एकदा शिंदेचे मंत्री दादा भुसेंकडे आलंय। कारण ज्या अनिल कुमारांच्या घरी 1,25,00,000ची कॅश जप्त केली गेली आहे ते भुसेंचे नातेवाईक आहेत आणि मंत्री भुसेंच्याच शिफारशीमुळे नियम डावलून अनिल कुमारांना वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलं आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलाय। सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती, पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांचं वसईला त्या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आलेलं आहे। पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारत नाही। ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे। त्या चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी जे कोण दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कायदेशीर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। भुसेंनी मान्य केलं की अनिल पवार त्यांचे नातेवाईक आहेत, मात्र नियुक्ती उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असताना झाल्याचं भुसेंचं म्हणणं आहे। पण भुसेंनी अनिल पवारांची आयुक्तपदासाठी शिफारस केली होती का याचं थेट उत्तर मात्र भुसेंनी देणं टाळलंय। शिफारस केली नाही। बघा, ते नातेवाईक नाहीत असं मी बोललो का? नातेवाईक आहे हे तुम्ही मान्य केलं, पण शिफारस केली होती की नाही याचं स्पष्ट उत्तर मी असं पण सांगू शकतो की ते खूप लांबचे नातेवाईक आहेत। तुम्ही अनिल पवारांची शिफारस केली होती की नाही केली होती हे तुम्ही स्पष्ट। तुम्ही अनिल पवारांची शिफारस केली आणि त्यानंतर त्यांच्या मागे तुमचे काही हितसंबंध होते असा राऊतांचा आरोप। उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचं नियुक्ती केलेली, मग त्यांच्यावर आरोप करणार। पण उद्धव ठाकरेंकडे नियुक्तीसाठी शिफारस घेऊन कोण गेलं होतं? हा एक पण गेलेले असतील, गेले होते। मी कुठे बोलतो, मला माहित नाही। शिफारस तुम्ही केली होती की नाही केली होती मी आपल्याला सांगितलं, त्या चौकशीमध्ये जे समोर येईल कारवाई होईल। वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी अनिल पवारांना सोमवारी निरोप समारंभ दिला, पण दुसऱ्याच दिवशी सकाळी 7 वाजता ईडीचे अधिकारी पवारांच्या सरकारी निवासस्थानी धडकले। पण अनिल कुमार पवारांनी 1 तास दार उघडलं नाही। अखेर ईडीनं चावीवाल्याला बोलावलं आणि दार तोडून प्रवेश केला। या 1 तासात अनिल कुमारांनी कोणाला फोन केले का याचा संशय ईडीला आहे। अनिल कुमारांशी संबंधित 12 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत, ज्यात त्यांच्या घरातूनच 1,25,00,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। या छापेमारीचं कनेक्शन नालासोपाऱ्यामधील अनधिकृत 41 इमारतींशी आहे। नालासोपाऱ्यातील डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारणामधल्या राखीव जागेवर बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तांनी 41 अनधिकृत इमारती बांधून 8,000 नागरिकांची फसवणूक केली। ईडीकडे प्रकरण आल्यानंतर सुरुवातीच्या 2 धाडी पडल्या। 14 मे रोजी महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक YS रेड्डींच्या हैदराबादच्या निवासस्थानी धाडी टाकल्या, ज्यात 8,06,00,000 रोख आणि 23,25,00,000चे हिरेजडित सोन्याचे दागिने जप्त केले। 1 जुलैला 16 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अभियंते, बांधकाम व्यावसायिकांकडून 12 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली। आता तिसरा छापा थेट आयुक्त अनिल कुमार पवारांच्याच घरी टाकला। वसई विरार महापालिकेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलंय, ज्यात अधिकारी, बिल्डर आणि राजकीय संगनमत समोर आलेला आहे।
आता अनिल कुमारांच्या नियुक्तीवरूनच राऊतांनी मंत्री भुसेंवर आरोप केलेत. अर्थात हे आरोप भुसेंनी फेटाळलेत. विजय गायकवाड सह कृष्णा सोनरवाडकर, TV9 मराठी, नालासोपारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.